नमस्कार. मी अरविंद आठले. मागे शंकराचार्यांच्या सौंदर्य लहरीवर आपण बोलत होतो आणि बराच ओहापोह झाल्यानंतर तो विषय अर्धा सोडावा लागला. खूप मोठा विषय आहे, समजायला अत्यंत कठीण आहे, परंतु तो सांगणं मला महत्त्वाचं वाटते. शंकराचार्यांची कृती अशी लोकांसमोर आली पाहिजे आणि यासाठी माझा हा प्रयत्न चालू आहे. तर आज आता मी 78व्या माझ्या पुष्पामध्ये त्याचा पुढे आणखीन जाऊन विस्तार करतो आहे. विषय आहे सौंदर्यलहरी. माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना पहिले वंदन करतो आणि हा विषय मागचा जो अर्धवट राहिलेला होता तो आता मी पुढे चालू ठेवतो आहे. आता पंचभौतिक स्वरूपात असलेल्या मनुष्य जीवाला या भूकाशावर परिणाम करणं कसं शक्य आहे, वेगवेगळ्या क्रिया कशा होऊ शकतात आणि पातंजल सूत्रात मधल्या काही गोष्टींचा कसा उपयोग या तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा केलेला आहे, त्यासंबंधी आपण बोलणार आहोत. तर मूळरूपाशी शक्य तितका जास्त संबंध सांभाळून असलेला शब्दसमूह म्हणजे मंत्र. आणि या मंत्राचे जे शास्त्र आहे त्याला मंत्रशास्त्र किंवा वेदशास्त्र असं म्हटलेलं आहे. विदधातू 6व्या गणाचा आहे आणि त्याचा अर्थ काहीतरी संपादन करणे हा आहे. तेव्हा असं प्रत्यक्ष संपादन करणारे जे काही आहेत शब्द ते म्हणजे वेद. नुसत्या कोरड्या ज्ञानाला वेद म्हटले जात नाही. शब्दामध्ये असे काही उत्पादक सामर्थ्य आहे, हे शुद्ध भारतीय शास्त्र आहे. तेव्हा याविषयी आपण हळू आणखीन पुढे बोलणार आहोत. आपण म्हटलंय, पूर्वीही आपण सांगितलंय की योग पूर्ण वैराग्याशिवाय शक्य नाही. विवेक आणि वैराग्य यांची अतिशय जोड पाहिजे. ज्याला पूर्ण विवेक आहे त्याला वैराग्य आपोआप प्राप्त होईल. त्यामुळे विवेक प्राप्त करणं, वैराग्य प्राप्त करणं हे मुख्यतः योगाचं लक्षण आहे. तर कोणी सहाय्यक मिळाला नाही मनुष्य जीवाला तर त्याच्यानं काही होणार नाही, त्याला गुरु आवश्यक आहे. परंतु परमकारुणिक जगदीशाच्या कृपेने असा सहाय्यक मिळण्याची सुद्धा सोय आहे. तिथून योग आणि तंत्र असे दोन पर्याय उत्पन्न झाले. योगात मार्गदर्शक गुरु कुंडलिनी जागृत करून देतो, तिच्या साह्याने साधकाला पुढे जावे लागते. तंत्रात अधिकारी गुरु वर सांगितल्याप्रमाणे एखाद्या दिव्य शक्तीशी, देवतेशी संबंध कसा जोडता येईल हे शिकवून योगमार्गातील कष्ट न पडता अतिशय सुलभतेने त्याचं काम करून देतो. मनोनिग्रहाचे अतिशय दुःखद, दुस्साध्य असे कष्ट न पडता अतिशय सुलभतेने देवतेच्या साह्याने इंद्रिय विषय न सोडता वर जाण्याच्या मार्गाला तंत्र असे म्हटले आहे. तर साधी आपण देवपूजा करतो, पंचोपचार करतो, षोडशोपचार करतो, याला एक विशिष्ट तंत्र आहे. कशीही नाही करत, विशिष्ट मार्गाने विशिष्ट क्रमाने आपण ती करतो, तेव्हाच ती त्या परमेश्वराला पोहोचत असते. तंत्र याचा अर्थ कठीण नाही आहे. जे आपण करतो हे सगळं तंत्रच आहे. आपल्या रोजच्या वागण्यातही अतिशय तंत्राचा उपयोग आपण करत असतो, पण त्याला तंत्र म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं. अशी देवपूजा आहे, आपल्याला माहीत नाही की हे तंत्राप्रमाणे आपण करतो, पण त्याला तंत्र आहे. विशिष्ट पद्धतीनेच ती करावी लागते. मानसपूजा विशिष्ट पद्धतीने करावी लागते. तेव्हा हे जी पद्धत याला आपण तंत्र म्हटलं. तंत्राचा फार मोठा वेगळा अर्थ तुम्ही घेऊ नका. देवते इंद्रिय विषय न सोडता वर जाण्याच्या मार्गाला तंत्र असं म्हटलेलं आहे. आणि त्रयी हा धातू रक्षक शक्तीचा द्योतक आहे आणि तन धातूचा अर्थविस्तार करणे असा आहे. तेव्हा तंत्र म्हणजे अशी काही क्रिया की जिच्या योगाने शरीरातील दिव्यशक्तींचा विस्तार इष्ट तसा करून घेता येईल. योगालाही जी गोष्ट दुर्लभ आहे ती गोष्ट नुसत्या क्रियेने कशी साध्य होईल या शंकेचे उत्तर असे आहे की देवता सान्निध्याने ते घडून येते. नुसत्याच क्रियेने योगालाही दुष्कर असे
कसे साधते या शंकेचे उत्तर आहे की तशी क्रिया केली असता आपणच सान्निध्य देऊ असा वर त्या देवतेने दिलेला असतो. त्याने ती बांधलेली असते. टेलिफोनच्या साध्या उदाहरणाने हे लक्षात येईल की नुसत्या 1, 2, 3, 4 या अंकांना काही अर्थ नाही, परंतु त्यांची संख्या बनवून कोणाच्या तरी नावाला ती चिकटवली म्हणजे तिला अर्थ येतो आणि त्या मनुष्याचा आपला संबंध येतो. टेलिफोनवर यंत्र चालते करून तो नुसता आकडा जुळवल्याबरोबर त्या व्यक्तीशी दळणवळण सुरू होते. जसं रेडिओमध्ये फ्रिक्वेन्सी, विशिष्ट फ्रिक्वेन्सीला पुणे स्टेशन लागतं आणि विशिष्ट वेगळ्या फ्रिक्वेन्सीला मुंबई लागतं आणि आणखीन जशा आपण फ्रिक्वेन्सी बदलत जाऊ मग तसं लंडन, मॉस्को जे जगातलं हवं ते स्टेशन आपण लावू शकतो. तसं ह्या तंत्राचं आहे. अशा रीतीने तंत्राचं साधन मनुष्याच्या व्यवहाराशी जोडून देऊन बहुतेक सर्व साधकांना प्रथमावस्थेत भासणारी मोठी अडचण ही दूर केलेली आहे. तसं सर्वसामान्य साधकास ही पंचायत पडते की जंगलात राहावं तर खाण्याला मिळत नाही आणि शहरात राहावे तर कामवासना त्रास देते. पिंडब्रह्मांडाच्या ऐक्याचे विज्ञानशास्त्राच्या दृष्टीने रहस्य एकच आहे. ते भगवद्गीतेत स्पष्ट सांगितलेलं आहे की जे सगुण रूपाने विस्तारलेले बृहधातू वाढणे या अर्थाने ब्रह्म सत्तत्व आहे आणि त्याच्या या साऱ्या विस्ताराचे रहस्य यज्ञात आहे. यज शब्दाचाही मूळ अर्थ तंत्र शब्दासारखाच आहे. ई धातू गत्यर्थ आहे आणि अज प्रतिक्षेपणे आणि म्हणूनच या सर्वगत ब्रह्माला तैत्तिरीयात अन्न असे म्हटले आहे. अन्न शब्दाचा मूळ अर्थ एकमेकात रूपांतरित होण्याची क्रिया. ही क्रिया अव्याहत चालू आहे म्हणून सर्वगत ब्रह्माचा हा खेळ आहे. तेव्हा अन्न म्हणजे सहयज्ञाः प्रजाः सृष्टाः असे म्हटले आहे. या स्वयंभूत असलेल्या यज्ञाचे ज्ञान करून घेऊन मनुष्य प्रयत्नांनी करण्याचे यज्ञ भारतीय प्रज्ञावंतांनी सिद्ध केलेले आहेत. तंत्रात ज्या पृथ्वीवर बसून अनुष्ठान करायचे तिची शुद्धता करण्यापासून प्रारंभ करावा लागतो. गायत्रीच्या यज्ञात आपण बघितलं की पहिले भूमिशुद्धी करायची. तसे इथे शुद्धता भूमीची आधी करावी लागते. आजच्या विज्ञानात ज्याप्रमाणे जसा प्रयोग करायचा तशा त्याची प्रयोगशाळा करून घ्यावी लागते. तसंच आहे भूशुद्धीनंतर भूतशुद्धी म्हणजे आपल्या शरीरातील पंचभौतिक अंशांची शुद्धी. त्यानंतर नाडीशुद्धी. योगी लोक ही नाडीशुद्धी प्राणायामाने करतात. तंत्रात ही नाडीशुद्धी न्यास आणि मंत्र यांच्या साहाय्याने करतात. संध्या करताना आपण पाहतो, गायत्री करताना आपण पाहतो, विविध प्रकारचे न्यास सांगितलेले आहेत, विविध प्रकारच्या मुद्रा सांगितलेल्या आहेत. हे सगळं आपल्या शरीराची शुद्धी करून घेण्यासाठी आहे. ज्या काळी या शास्त्राची प्रवृत्ती मनुष्याच्या कल्याणाकरतीच करण्यात आली आणि त्या काळची परिस्थिती आजच्या काळाहून वेगळी होती. मनुष्याचा निदान शारीरिकदृष्ट्या तरी इतका पराकाठेचा ऱ्हास झाला नव्हता. आज आपण अत्यंत ऱ्हास झालेल्या अवस्थेत आहोत. पिढ्यानपिढ्या शरीरे अतिंद्रिय शास्त्रांच्या उपयोगात येतील अशी राखली गेलेली होती. आज ते राहिलं नाही. आपलं खाणं पिणं शुद्ध नाही, आपलं वर्तन शुद्ध नाही, आपलं काही शुद्ध राहिलेलं नाही. आपले सगळे संस्कार आपण विसरलो आणि पाश्चात्य संस्कारात नकळत इतके गेलो की ते संस्कार पाश्चात्य आहेत हेच आपल्याला पटत नाही. त्यामुळे अनुष्ठान जरी केलं तरी मग विद्वान म्हणतो की अरे हे सगळं अनुष्ठान असंच्या असं करून मला का फायदा होत नाही. त्यामुळे शरीराचं किती महत्त्व आहे या मार्गामध्ये हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. जे गायत्री अनुष्ठान आपण करतो, जे इतर सगळे अनुष्ठानं करतो, संध्या रोजच्या काळात जी सांगितली आहे ती का करायची आणि शरीर शुद्ध अन्न पाणी सगळ्याच प्रकारची पथ्य वेगवेगळ्या प्रकारची पाळून का ठेवायचं याचं आपलं शास्त्र हे अत्यंत प्रगत असे शास्त्रांनी त्याची उत्तरं दिलेली आहे. शास्त्रदृष्ट्या शरीराच्या पात्रतेचा किमान पक्षी असा एक दर्जा ठरवून त्या प्रमाणात फलश्रुती सांगितलेल्या आहेत.
आजची शरीरं अत्यंत बिघडलेली असल्यामुळे आणि त्यांची अनुष्ठानानेच शुद्धी व्हायची असल्यामुळे नेटाने दीर्घकाळ केलेले सारे अनुष्ठान त्याच कामात खर्च होते. अशी तयारी झाली म्हणजे ठराविक काळातच प्रचिती येते. प्रचिती येत नाही याचा अर्थ तुमचं अजून शरीर शुद्ध नाही. पहिले शरीर शुद्ध होणं आवश्यक आहे, मन शुद्ध होणं आवश्यक आहे. त्याशिवाय या शास्त्राची प्रचिती येऊ शकत नाही, कारण उपकरण जे आहे ते अत्यंत शुद्ध पाहिजे. शास्त्रातील शरीरशुद्धीचे महत्त्वच अगदी बारीक सारीक गोष्टीत आल्या आपल्या आचारामध्ये आहे. त्यामुळे एखादं साधं वाण द्यायचं म्हटलं तरी त्याच्या प्रारंभ आचम्य, प्राणाय, आचम्य वगैरे असं केल्याशिवाय होत नाही. तेव्हा धर्म म्हणजे नुसत्या काही समजुती बाळगणं किंवा असं नाही आहे. धर्म म्हणजे सामान्य मनुष्य जीवाने श्रुती प्रतिपादित अंतिम ध्येय करण्यासाठी जे शास्त्रोक्त कर्म करायचे ते आहे धर्म. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे. तंत्रात सर्वांचा मेळ घातला तरी मुख्य उद्दिष्ट पिंडब्रह्मांडाचं ऐक्य हा आहे, हे आपण विसरून उपयोग नाही. हे ऐक्य घडवून आणायचं असेल तर गुदस्थानी असलेल्या मूलाधारात निश्चेष्ट अशा पडलेली ब्रह्मांडातील शक्ती प्रथम जागृत व्हावी लागते. तिलाच कुंडलिनी असं म्हटलं आहे. कोणतीही गती वर्तुळाकार असते. त्यामुळे कुंडलिनीची जी तिला जे नाव पडलं तेही वर्तुळाकार गतीमुळे पडलेलं आहे. या निष्कंप असलेल्या शक्तीला चलनवलन करावयास लावायचे. या क्रियेला कुंडलिनी जागरण असं म्हटलं आहे. मांडुक्यात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मांड शक्ती ही 3.5 मात्रांची आहे. तिचे सूक्ष्मरूप जे कुंडलिनी तीही 3.5 मात्रात्मकच आहे. त्याचं वर्णन योग परिभाषेत 3.5 वेढे असं केलेलं आहे. सर्व प्रकारच्या योगप्रियांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ध्येय कुंडलिनी जागरण हेच आहे आणि ते निरनिळ्या प्रकारे साधली जाते. ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे केवळ शारीरिक क्रिया करून प्राणाच्या जोराने ती जागृत करणे हा एक मार्ग. राजयोगातील अंतर्गत मानसिक क्रिया करीत असताना आपोआप प्राणाचा संयम होऊन ती जागृत होणं हा दुसरा मार्ग. अथवा कोणीतरी योगसंपन्न व्यक्तीने आपल्या सामर्थ्याने तिला धक्का देऊन जागृत करणं हा तिसरा मार्ग. अशा रीतीने धक्का देऊन कुंडलिनीला जागृत करणे याला शक्तिपात अशी शास्त्रीय संज्ञा आहे. सामर्थ्य संपन्न गुरु अथवा देवता सान्निध्य यांच्या साहाय्याने हे होऊ शकतं. पूर्वी सांगितलं आहे की तंत्राचा मुख्य भर देवतेच्या सान्निध्यावर आहे. हे देवता सान्निध्य मंत्रशक्तीच्या साहाय्याने मिळवायचं आहे. गुरु का देत असतो तुम्हाला? विशिष्ट मंत्र, विशिष्ट देवतेचा मंत्र दिलेला असतो जो सिद्ध असतो आणि त्या सिद्ध मंत्राने त्या देवतेचा तुमचा संबंध येतो. हे जे गायत्रीचं अनुष्ठान जे तुम्हाला अतिशय सखोल दाखवण्याचं कारणच आहे. तुम्ही तर अतिशय प्रत्येक विधी व्यवस्थित पहा. मी उगीच एवढा वेळ खर्च नाही केलेला. तुम्हाला त्याचं ज्ञान झालं पाहिजे आणि एक डॉक्युमेंटेशन आहे. आज नाही उद्या तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही ते पाहू शकता. मंत्र हे जीवपरंपरेतील ज्याच्या कुंडलिनीशी स्पर्श झालेला प्राणशक्ती मिसळली आहे असा पाहिजे. रेडिओतून आलेला नको. तर गायकांचे सुद्धा मंत्र आपण घेतो आणि तसं पाठ करून आम्हाला गायत्री पाठ आहे असं म्हणतो. असं नाही आहे. तो ठराविक ठिकाणाहून आला पाहिजे जिथे तो सिद्ध झालेला आहे. त्यामुळे तंत्रात जरी प्रारंभीत गुरुची अत्यंत आवश्यकता असते. अशा रीतीने द्रव्य आणि मंत्र म्हणजे शब्दशक्ती यांचा मेळ तंत्रात घातला असल्यामुळे तंत्रामध्ये विधानाला आणि विनियोगाला अत्यंत महत्त्व आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा. तैसे वेळ कृत्य पावे तेथीचा मंत्रही आठवे परी व्यर्थते आघवे विनियोगे विड. अशा रीतीने सारे भारतीय जीवन तंत्रमय आहे. आपल्या लक्षात येत नाही की आपण किती तंत्रमय होऊन गेलेलो आहोत. नकळत ते संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्यावर केलेले आहेत. त्यामुळे
महाराष्ट्र संतांनी खरं म्हणजे तंत्राचा विरोध केला, पण तो तंत्राचा विरोध नाही. हे निषेध इतक्या व्यापकरित्या झालेले आहेत की मराठीत त्याचा पर्यायी शब्द आहे राजा प्रजा देश द्वाड शाक्त गदढा तेथे वसे, असे श्री तुकाराम म्हणतात. ते शास्त्रदृष्ट्या तंत्राचा निषेध करीत नसून ज्यात त्याचा दुरुपयोग केला आहे अशा अंगाचा ते निषेध करीत आहेत. ही बारीक गोष्ट लक्षात न आल्यामुळे सौंदर्यलहरीविषयी या ग्रंथाविषयी काही वेळा गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात पहा. सगुण निर्गुण ही ज्याची अंगे तोची आम्हा संगे क्रीडत असे. याला अनुसरून साधनशास्त्राचे मागे सांगितल्याप्रमाणे 2 पर्याय झालेले आहेत. संप्रज्ञात आणि संप्रज्ञात, असंप्रज्ञात आणि संप्रज्ञात, अमनस्क किंवा तारक अशा तऱ्हेचं वर्गीकरण आढळून येतं. आणि तंत्राच्या 2 प्रकारांना वाम किंवा समय अशी 2 नावे आहेत. वाम म्हणजे डावा आणि समय वाममार्ग म्हणजे दक्षिण मार्ग, अशी परिभाषा उत्पन्न झाली. स्थूल रीतीने जर म्हणायचं तर वाममार्ग हा असंग्रज्ञानासारखा आहे आणि समय हा ज्ञानासारखा आहे. तेव्हा हा अभ्यास अतिशय योग्य तऱ्हेने जर केला तर तो फळाला येऊ शकतो. तेव्हा श्रीमद आचार्यांची सौंदर्यलहरी हा समय मार्गाचा ग्रंथ आहे. या समर मार्गालाच श्रीविद्या असं शास्त्रीय नाव आहे आणि त्याचेही अमनस्क आणि तारकाप्रमाणेच कादिविद्या हादिविद्या असे वर्गीकरण झाले आहे. देवसाक्षात्कार हा तंत्रातला मुख्य भाग असल्यामुळे आणि मुख्यतः तो मंत्राच्या साहाय्याने घडवून आणायचा असल्याने या दोन्हीही विद्यांचे मंत्र वेगवेगळे आहेत आणि त्यांचेही साधारण तत्व असंप्रज्ञात आणि संप्रज्ञातासारखे आहे. ज्याला अनुसरून सौंदर्यलहरीचेही 2 भाग झाले आहेत. ग्रंथात एकूण 103 श्लोक आहेत. त्यातील 41 श्लोक आनंदलहरी या नावाने ओळखले जातात आणि त्यातील 1-2 श्लोकात चिदानंद लहरी, परमानंद लहरी अशी शब्दयोजना आलेली आहे. सौंदर्यलहरीमध्ये योग, मंत्र, तंत्र यांचा जो संबंध आला आहे तो या 41 श्लोकात आहे. श्रीविद्येची मुख्य उपासना म्हणजे चक्रपूजा, श्रीचक्र, आणि या चक्राचं वर्णन 11व्या श्लोकात आहे. 42 पासून बाकीच्या श्लोकात मातृभावनेने केलेल्या स्त्री सौंदर्याचेच वर्णन आहे, म्हणून त्याला सौंदर्यलहरी म्हणतात. हे अतिशय योग्य आहे. श्री हे मायाबीज असल्यामुळे श्रीचक्र अथवा श्रीयंत्र हे साऱ्या ब्रह्मांडाचे प्रतीक समजले जाते. पिंड हे क्षुद्र ब्रह्मांड असल्यामुळे वस्तुतः ते श्रीयंत्र रूपच आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करून याचा अनुभव घेणे हे श्रीविद्येचं ध्येय आहे. या कुंडलिनी जागरणात देखील आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे 2 प्रकार आहेत. पिंडरूप असलेल्या या शरीरात ब्रह्मांड शक्तीचा जो खेळ चाललेला आहे त्याचे जे वेगवेगळे टप्पे आहेत त्यालाच पारिभाषिक रीतीने योगात षटचक्र असे म्हटले आहे. सौंदर्यलहरीमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रत्येक चक्राचा अनुभव घेत घेत वर जाणे हे समयाचाराचे अंग आहे. याच्या उलट कुंडलिनी जागृत करून षटचक्ररूप पिंडाच्या भानगडीत न पडता एकदम व्यापक व्हायचे असे श्री ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे असाही मार्ग आहे. डेक्कन पिन ज्याप्रमाणे मधली स्टेशन लागली तरी ती लक्षात न घेता झरकन जाते न थांबता आणि एकदम शेवटचं स्टेशन गाठते, तसं हे आहे. समयाचारामध्ये या षटचक्रांचा अनुभव घेत पुढे जायचं आहे. इतकंच नाही तर शेवटपर्यंत जाऊन पुन्हा मूळ पदावर यायचं आहे आणि तंत्रोक्त साधनेने जगतकल्याणाकरता कर्म उत्पन्न करून ठेवायचं असं मूळ तत्व आहे. त्याला अनुसरून या काव्यात श्रीचक्र, षटचक्र आणि सगुण ध्यान यांचा समावेश आहे.
चक्रासंबंधी सौंदर्यलहरीत फार मोठा विवादही आहे. सौंदर्यलहरीवर पूर्वी अनेक अधिकारी आणि विद्वान लोकांनी टीका लिहिलेल्या आहेत. त्यांनाही हा प्रश्न खटकला. योगासंबंधी आज जितके ग्रंथ उपलब्ध आहेत त्या सर्वात षटचक्राचा क्रम मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध असा कंठापर्यंत दिलेला आहे. या पाचही चक्रात पृथ्वी, आप, तेज, वायू या पंचभूतांचे क्रमाने अधिष्ठान होऊन तेथे त्याचा जय होतो असा अनुभव आहे. तेव्हा या प्रकारे हे जे काही सौंदर्यलहरी असं विशाल तंत्रवाङ्मय लिहिलं गेलेलं आहे. यात अनेक प्रकारची यंत्र दिलेली आहेत, त्यांच्यावर वेगवेगळ्या रचना दिलेल्या आहेत आणि त्या रचनेप्रमाणे त्याचा किती जप करावा, किती करावा, कोणत्या पत्रावर पत्र्यावर ते यंत्र स्थापावं आदी अनेक असा सखोल असं त्यात दिलं गेलेलं आहे. तेव्हा श्रोत्यांनी हा ग्रंथ मुळात पाहावा. मी जे केलं आहे हे सगळं उच्छिष्ट आहे. अप्रबुद्धांनी जो काही ग्रंथ लिहिलेला आहे त्यातला काही भाग मी तुम्हाला वाचून दाखवला. तुमच्या त्या मनाच्या त्या शास्त्राविषयी उत्कंठा उत्पन्न व्हावी एवढाच माझा हेतू आहे. मी त्यातला तज्ज्ञ नाही. अतिशय स्पष्टपणे हे सांगणं आवश्यक आहे. तेव्हा मुळात तुम्ही त्या ग्रंथात अतिशय सुंदर ग्रंथ आहे. एका छोट्या मुलाने तो ग्रंथ लिहावा आणि इतकी सुंदर वर्णनं करावीत, एक आश्चर्य असलेला असा हा ग्रंथ आहे. हा खरोखरच एक फार मोठा वाङ्मयीन चमत्कार आद्य शंकराचार्यांनी घडवून आणलेला आहे. आपण त्या ठिकाणी लक्ष द्यावं अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी हा भाग मी आता संपवतो. नमस्कार. पुढच्या भागात पुन्हा भेटू. नमस्कार.